बेटी, तू खात्रीने सांगू शकते की तो शुभंकरच होता म्हणून? का तुला काही भ्रम वगैरे झालाय? काही भ्रम नाही झालाय मला. मी 100% खात्रीनं सांगालोय तो शुभूच होता. मग या फ्लोअरवर कुठेच का दिसत नाहीये तो? गेला कुठे असेल? मला बोलत आहेत, मी जाऊन येतो. पण तू नीट लक्ष ठेव. होय. हा अलकनंदा मॅडम. होय, इथं बंगल्यावरच आहे की. एका नवरीसाठी हा किती आनंदाचा क्षण असतो. मी पण किती स्वप्न बघितली होती. मी आणि शुभू. श्रावणी, आय लव्ह यू. श्रावणी, अजून झोपली नाहीस? नाही, ते झोप लागत नव्हती मला काकू. मनाविरुद्ध गोष्टी झाल्या की कुठेच मन लागत नाही, आणि मन शांत नसेल तर झोपही येत नाही. काकू अगं, असं काय बोलतेस तू? असं काही नाही. हा, खूप खुश आहे मी. उद्या मेहंदी आहे ना, ते एक्साइटमेंटने झोप लागत नाही, बाकी काही नाही. श्रावणी, माझ्याशी तरी खोटं बोलू नकोस. मला माहिती आहे तू खुश नाही आहेस. अगं, हातावर मेहंदी लागणं म्हणजे किती आनंदाची आणि भाग्याची गोष्ट आहे. पण तुझा नाईलाज हे काकू बस. का काढलास तू हा विषय? बघ, एकतर ना असं काही नाहीये, आणि मला लागेल आता झोप, मी झोपते. तूही जा, उद्या लवकर उठायचंय ना. जा झोप तू. गुड नाईट. गुड नाईट. बाय. कोल्हापुरात सरदारजी, सुपरवायझर. काल तर दुसरंच कोणतरी होतं ना हो सुपरवायझर. काल तुम्ही कुठं गायब होता सर? काल ते मॅडम दुसऱ्या कामासाठी बाहेर गेले होते. एक मिनिट. मला तुमच्या समध्या कामगारांची लिस्ट बघायची आहे. द्या. काय विचारायला मी तुम्हाला? लिस्ट दाखव. तुमच्यामध्ये कामगारांमध्ये कोणी शुभंकर नावाचं नाही ना? हा, नाही, शुभंकर असं नावाचं कोणीच नाही. अरे राईटला घे जरा. ते नाही वर गेला रे. थोडं खाली घे थोडं. हा, करेक्ट आहे. नमस्कार पाटील साहेब. या.
सुपरवायझर आहेस ना? तू मेहंदी काढण्यासाठी मुलगी बोलवली ना? काय जरा बोलता येत नाही? साहेब ती बघा आली मेहंदीवाली.